पुण्यासाठी 15 जुलैपर्यंत पाणी राखीव तर 5.5 महिन्यांसाठी मिळणार 7.5 टीएमसी पाणी। कालवा समितीच्या बैठकीत निर्णय तर पालिकेला जादाचे 7.95 टीएमसी पाणी उचलण्याची मुभा। पुणे जिल्ह्यामध्ये पारा 40च्या उंबरठ्यावर। मार्चच्या पहिल्याच दिवशी उन्हाचा तडाखा। पारा 39 अंशांवर पोहोचला। सन सिटी ते कर्वेनगर उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं। पुलाचं काम 54% पूर्ण। कामाची मुदत याच महिन्यामध्ये संपत असल्यामुळे कामाला मुदतवाढ दिली जाणार। पुणे शहरातील अनेक भागामध्ये भूजल प्रदूषित तर आता सहकार नगरमध्ये काही बोअरवेल्सचे घेतले नमुने पाणी प्रदूषित असल्याचं समोर। कर्नाटकात पोलिसांचा खून करून 11 वर्ष फरारी आरोपीला पुण्यातनं अटक तर फरार झाल्यानंतर आरोपीचे 2 विवाह। हडपसरच्या फुरसुंगी परिसरातनं त्याला अटक। स्वारगेट बस अत्याचार प्रकारानंतर आता महापालिका अलर्ट। महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी ने-आण करणाऱ्या बसमध्ये नेमणार महिला सुरक्षा रक्षक। पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक। मालमत्ता विरोधक पथकाची कारवाई। पुण्याच्या भोर पंचायत समिती आवारामध्ये पिंक ई रिक्षेचं प्रदर्शन तर महिलांना पिंक ई रिक्षा पाहण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या गोकवडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांच्या संचालकांची अचानक भेट। दरम्यान महेश पालकर यांनी शाळेतील विविध उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेतली।